सुप्रभात मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या या परतीच्या प्रवासामध्ये. तुषार, तुला कसं वाटलं भाई? जर्नी कशी वाटली आपले? एक नंबर ना. मुंबई के जिंदगी से बहुत भाग दौड़ करके सुकून में आना. सुकून. फक्त चिलसाठी आलेलो आम्ही इथं. तर शांतता पाहिजे होती. जर शांतता पाहिजे तुम्हाला तर याच्यापेक्षा भारी लोकेशन मला तर नाही वाटत. कारण की तुमच्या पुढे कोणच नाही, जे आहे ते सगळे तुमच्या मागे. भेटू आता डायरेक्ट तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये भेटतो. सुप्रभात मित्रांनो. तर चाललेलो आपण आपल्या परतीच्या प्रवासाकडे. मस्त एक दिवस स्टे केला, रात्री चिल मारला, एकदम शांतता होती. शांतता पाहिजे होती आपल्याला. रोडा हा याच्यावरून पाणी जायचं बाय पहिलं. एकच नंबर. आत्ता बनलाय हा ब्रिज. एसटी आली. एसटी लालपरी जुन्नर अकोले. घाट सेक्शन चालू झाला. घाट सेक्शन. बाबांना काय आलं? भावांची गाडीच चढत नाही. तर जर असा पुढे अकोले येईल, भावाला अकोल्याची भजीपाव खायची आहे, तर त्याला चाललोय घेऊन आता भजीपाव खायला. तोच भजीपाव खाल्ला इथे. भजीपाव तर भजीपाव सारखाच आहे, पण इकडची जी चटणी आहे त्या चटणीसाठी आम्ही 15 किलोमीटर एक्स्ट्रा चालवली आहे गाडी. नाही तर आम्ही तिथूनच गेलो असतो डायरेक्ट. चटणीसाठी एक्स्ट्रा 15 किलोमीटर चालवली. जायला एवढ्यासारखा चालवतोय. जा तू पुढं जा. चढणला अवकातीवर येतात भाई सगळे. सपाटीचे किडे ते. जस आता हा भंडारदरा रोड लागला. भंडारदरा कसारा रोड. इथून भंडारदरा 30-40 किलोमीटर असेल. इथून ऑन द वे नाही रे. तुला एक फाटा फुटतो लेफ्ट साईडला, तिथून जावं लागतं. का लोकेशन आहे भाई, खतरनाक लोकेशन आहे, खतरनाक. रायडर्स गँग बघा, रायडर्स गँग सगळे रायडर्स. ते चालले आता फिरायला आणि आम्ही चाललो आता घरी. बाई हलका पाऊस पडायला लागलाय. आईला परत ऊन आलं. आत्ताच पाऊस पडायला बोललो आणि ऊन पण आलं लगेच. भाई काय स्कॅम आहे तर हा तर फुल टू स्कॅम. पण नशीब तरी थंडावा इथं, खूप थंडावा आहे, खूप. रायडर्स. एक गोष्ट चांगली झाली आहे की हे जे सगळे जे रायडर्स आहे ना, ते आत्ता चाललेत भंडारदराला आणि आम्ही मुंबईला चाललोय. म्हणजे पुढे ट्रॅफिक नसणार. पुढे ट्रॅफिक होणार ती संध्याकाळी होणार 3-4 नंतर भिवंडीला. आत्ता नाही होणार. रायडर्स
एक मिनिट उतर फक्त, इथून लय भारी वेळ येतोय. एक मिनिट उतर फक्त, 1 मिनिट. हा फोटो बघा भारी येईल इथून. काय लोकेशन आहे, लोकेशन बघा. जस्ट थांबलो इथं रँडमली लोकेशनसाठी. एक नंबर आहे. वाव. फोटोशूट 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 झाला भाई आमचा, कालच सगळं झालं. फोटोशूट वगैरे कालच झालं. आता आम्हाला जायचं आहे घरी. मस्त क्रूज करतो आता. फक्त 10 किलोमीटरवरच आता घोटी येईल. घोटी म्हणजे तोच आपला इगतपुरी कसारावाला रोड. घोटीवरून राईट मारला तर नाशिक, लेफ्ट मारला तर मुंबई, भिवंडी, कल्याण. जास्त लांब नाही राहिला आता, जवळ झालो. तुम्हाला माहीत नाही पण तो आहे घोटी. हां घोटीच बोलतोय. तो आहे समृद्धी महामार्ग. आणि इथून आता आपल्याला मारायचा लेफ्ट सीधा घोटी इगतपूर रोडला. आणि जो राईट मारणार तो शिर्डीवाला रोड आहे. हा सिन्नर शिर्डी रोड. शिर्डी 103 राईट, सिन्नर 60, नाशिक 45 लेफ्ट, 135 मुंबई. लेट्स गो. कसारा घाट, कसारा घाट चालू होईल आता. कसारा घाट भाई इकडे पण क्लायमेट कडक आहे. पण एक नंबर क्लायमेट इकडे पण. पावसाची कमी फक्त या रोडवर, फक्त आणि फक्त पावसाची कमी. वाव, ट्रेन दिसते का? ट्रेन एक्सप्रेस तुम्हाला दिसते की नाही का माहीत नाही, पण बघा ट्रेन तिथे लेफ्ट साईडला. जस्ट कसारा घाटात थांबलोय. कंटिन्यू किती तास चालवले आपण? 2 तास. 2 तास तरी चालवले असेल. 2-2.5. पाऊस तर नाही, इथे पण पाऊस नाही. चुतिया साला, अशा भैताड असतात आहे झावाडे. मग बोलतात बाईकवाल्यांची चुकी. आता आज चुतिया बघितला कसा होता. मी बरोबर माझ्या लेनमध्येच चाललोय आणि हा वेंचच येतोय असा तसा असा तसा. भैताड हे बघा, भैताड. एवढा राईटला जागा पडली तरी चिपकून लेफ्टलाच जायचंय. घाट उतरतं आता, पण मूड ह्या लोकांनी खराब केलाय. बघितला हा भैताड बघितला परत. ठीक आहे, जरा जरा हायवेला लागू दे. हायवेला मग याला दाखवतो मी.
MS05BL4879. तरी लागणार 1.5 तास. 1.5 तासात तरी आपण मुंबईला पोचलोच पाहिजे इथं. फक्त ती भिवंडीची ट्रॅफिक नाही लागली पाहिजे, मग तर संपला विषय. मग अजून 1 तास गेला त्याच्यामध्ये, ट्रॅफिक नाही लागली तर. 15 किलोमीटर बाकी आहे फक्त भिवंडी यायला आता. फक्त तिथे ट्रॅफिक नको बाबा. ट्रॅफिक असल्यावर लय जीवावर येतं चालवायला, लय खूप म्हणजे खूप. ट्रॅफिक असेल तर अजून 1 तास पकडा. ट्रॅफिक नाही पाहिजे तिथे. आता आम्ही थांबत तर नाही पुढे, डायरेक्ट ठरवलं की डायरेक्ट घरीच थांबायचं. कारण की तोच तो सीन असतो, एकदा घरी जाताना जेवढे आपण कमी स्टॉप घेईल ना तेवढं चांगलं आहे. हां, हायड्रेशन स्टॉप घेत जाऊ, हायड्रेशन स्टॉप. त्याच्या व्यतिरिक्त दुसरे जे आहेत फोटो वगैरे ते कमी करा जेव्हा तुमची रिटर्न जर्नी असते तेव्हा. मी तरी मोस्टली असंच करतो, जेव्हा रिटर्न जर्नी असते तेव्हा नॉनस्टॉप यायला बघतो. बस बस बस, अशी ट्रॅफिक पाहिजे, अशीच. कोणच नको इथे ट्रॅफिकमध्ये. अशी ट्रॅफिक पाहिजे मला. असं असेल तर 1 तास, अर्धा तास तरी लवकर पोहोचेल आम्ही, जर एवढी ट्रॅफिक असली तर. पण एवढी ट्रॅफिक नसणार पुढे, नक्की ट्रॅफिक असणार. जो कल्याण भिवंडी बायपास असतो ना, आहे ना, तिथे मजबूत ट्रॅफिक असणार. हे तर आहेत. कल्याण भिवंडी बायपास, कारण आपण ह्याच ब्रिज खालून गेलो टुवर्ड्स माळशेज. आता बघू इथून जा, मुंबईला एंट्री करताना ट्रॅफिक आहे की नाही. प्लॅन तर भिवंडीच्या ट्रॅफिकचा होता, पण हे ठाण्यामध्ये कुठे ट्रॅफिक लागलं एवढं एवढं ट्रॅफिक. काय बोलायचं यार. फक्त अर्धा तास बाकी आणि अर्ध्या तासात ट्रॅफिक लागली एवढी. कशी काय लागली ट्रॅफिक? पूर्ण घरी जाऊसपर्यंत ट्रॅफिक असणार आहे. पोहोच गए. चला आता हा ब्लॉग इथंच संपवतो. पुढे काय ब्लॉग असेल तर मी नक्कीच इन्फॉर्म करेल तुम्हाला इंस्टाग्रामवर. तोपर्यंत बाय बाय.